नमस्कार. दीप अमावस्येच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. खरं तर अमावस्या ही शुभेच्छा देतात का नाही असं आपल्याला नेहमी वाटत आलेलं आहे, पण दीप अमावस्या ही आपल्या जीवनातला अंधार पूर्णपणे चिरून आपल्याला उजेड प्रकाश देते आणि आपल्याला जीवनाची दिशा देते. उद्यापासून श्रावण मास सुरू होत आहे. सोमवारपासूनच तो सुरू होत आहे आणि 5 सोमवार अनेक दशकांनंतर हे सोमवारी सुरू होऊन सोमवारीच संपणारा श्रावण मास आपल्याला मिळत आहे. खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये एका वयामध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता, पण मागच्या माझ्या श्रावण मासापासून अधिक मासापासून या सगळ्या गोष्टीमध्ये मला एक आनंद, अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळावा. असंस्कारी जीवनाचा अंधकार दूर होऊन संस्कारी जीवनाचा प्रकाश आपल्याला मिळावा. आपल्या जीवनातल्या दुःखाचा अंधकार चिरून आपल्याला सुखाचा आनंदाचा उजेड प्राप्त व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. ह्या प्रार्थना करताना एवढं नक्कीच सांगते की ह्या सगळ्या गोष्टी आपण घरामध्ये करतो त्या आनंदासाठी असतात. खूप छान अगरबत्तीचा सुंदर सुवास, दिवाचा तो मंद प्रकाश, ह्याच्याने आपल्याला खूप बरं वाटतं. ईश्वराची भक्ती करण्यामध्ये काही गैर नाही, पण अंधश्रद्धा ही फार गैर आहे. अंधश्रद्धेच्या आहारी मात्र आपण जाऊ नका. श्रद्धा का आवश्यक असते? श्रद्धा माणसाला माणूस बनून जगण्यासाठी आणि माणुसकीने जगण्यासाठी मदत करत असते. ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नसते त्याच्या मनामध्ये काहीच नसतं. तो कोणत्याही मानवी जीवनाच्या पलीकडे व्यक्ती जातो आणि म्हणून श्रद्धा असावी. मग ती जरुरी नाही की आपण ईश्वरावरच करावी. श्रद्धा आपल्यापेक्षा कोणातरी मोठ्यावर करावी, आपल्या आईवडिलांवर करावी, आपल्या गुरूंवर करावी. माझ्या जीवनामध्ये माझी श्रद्धा माझ्या वडिलांवर इतकी होती की त्यांच्यानंतर मी त्यांना ईश्वरात शोधते. नाही तर आधी मी देवाच्या पूजा वगैरे हा फार कधीच आयुष्यामध्ये करायचे नाही. सणवार करायचे, आनंदाने करायचे, सगळ्या रीतिरिवाज करायचे, पण आता मात्र रोज उठून मी ईश्वराला समर्पित होते. त्याचं कारण मला त्याच्यामध्ये, त्या श्रद्धेमध्ये माझे वडिलांचे आशीर्वाद सापडतात, एक आधार सापडतो. तर तो आधार आपल्या जीवनामध्ये आवश्यक असतो आपल्यातला चांगुलपणा जपण्यासाठी. आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी खूप हौसेने करते. वेळ मिळाला तरच ते शक्य होतं. बऱ्याच वेळा मी वेळ काढून सुद्धा ते करते. आज दीप अमावस्येच्या निमित्ताने मी घरी होते आणि खूप आजारी होते. खरं तर माझा चेहराच तुम्हाला सांगत असेल, मी खूप आजारी होते. मला अक्षरशः पलंगातून उठता येत नव्हतं. माझ्या आईचा फोन आला की दीप अमावस्या आहे, तुला फार आवड आहे, सगळ्या घरातल्या दिव्यांची पूजा कर, स्वच्छ कर दिवे, सुंदर सजव आणि मला तुला बरं वाटेल. आणि खरंच मला खूप बरं वाटलं. त्यानिमित्ताने मी अंथरुणातून बाहेर पडले. तर असंच आहे, काहीतरी करायची इच्छा मनामध्ये प्रबळ असेल आणि मनामध्ये ही श्रद्धा असेल की आपण चांगलं केलं तर चांगलंच होत असतं, तर ती श्रद्धा आपल्याला नेहमी आपल्याला पुढेच नेत असते. इट कीप्स यू गोईंग. आपल्याला सुद्धा खूप शुभेच्छा आणि आयुष्यामध्ये आपल्या प्रकाशमानच आपलं जीवन असावं हीच प्रार्थना.